तुमचं होम लोन पूर्ण झालं, अभिनंदन. पण एक मोठी चूक अनेक लोक करतात. EMI संपला म्हणजे काम संपलं असं समजू नका. जर बँककडून हे 5 डॉक्युमेंट घेतले नाही तर भविष्यामध्ये तुमची प्रॉपर्टी विकताना, ट्रान्सफर करताना किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये अडचण येऊ शकते. नमस्कार मंडळी, कसे आहात? एक आहे नो ड्यूज सर्टिफिकेट म्हणजेच NOC. सर्वप्रथम बँककडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्या. हा ऑफिशियल प्रूफ असतो की तुमचं होम लोन पूर्णपणे फेडलं आहे आणि बँककडे तुमचं कोणतंही आउटस्टँडिंग नाही. दुसरं आहे लोन क्लोजर लेटर. दुसरं म्हणजे लोन क्लोजर लेटर. भविष्यामध्ये प्रॉपर्टी सेल करायची असेल, सोसायटी ट्रान्सफर करायची असेल, लीगल व्हेरिफिकेशनसाठी हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरा आहे ओरिजिनल प्रॉपर्टी डॉक्युमेंट. जर बँककडे तुमचा ॲग्रीमेंट फॉर सेल, सेल डीड, शेअर सर्टिफिकेट किंवा इतर ओरिजिनल प्रॉपर्टी डॉक्युमेंट जमा असतील तर ते सर्व व्हेरीफाय करून परत घ्या. चौथा आहे ECS किंवा नॅच मॅन्डेट कॅन्सल करा. EMI साठी ECS किंवा नॅच मॅन्डेट दिलं असेल तर ते कॅन्सल झाल्याची रिटर्न कन्फर्मेशन बँककडून घ्या. पाचवा आहे मॉर्गेज किंवा चार्ज रिलीज. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकने प्रॉपर्टीवरील मॉर्गेज किंवा चार्ज रिलीज केले आहेत का ते आधी चेक करा. आवश्यक असल्यास सेल्समधील चार्ज क्लोजर आणि संबंधित रिलीज डॉक्युमेंट घ्या. लोन कंप्लीट झाल्यानंतर 30 ते 60 दिवसांनी तुमचा CBL रिपोर्ट चेक करा. तुमचा लोन स्टेटस क्लोज दिसला पाहिजे, ऍक्टिव्ह नाही. लक्षात ठेवा, होम लोन फेडणे हा शेवट नाही, तर प्रॉपर लीगल क्लोजर हीच तुमच्या प्रॉपर्टीची खरी सिक्युरिटी आहे. उद्या प्रॉपर्टी विकायची असेल, सोसायटीमध्ये ट्रान्सफर करायची असेल किंवा रिडेव्हलपमेंटचा विषय आला तर हे डॉक्युमेंट तुमच्यासाठी अमूल्य ठरतील. अशा सोसायटी रिलेटेड माहितीसाठी अल्दर अँड असोसिएटला फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. धन्यवाद.